नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर मैत्रिणींनो, आज आपण ह्या विषयावरती बोलणार आहोत की जर समजा ब्लाऊजची उंची कमी झाली तर कशा पद्धतीनं वाढवायची. तर बऱ्याच ज्या आपल्या मैत्रिणी असतात ना, तर त्यांना काय होतं, सुरुवातीला शिलाईचं काम करताना सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम आलेला असतो की सुरुवात ज्यावेळेस आपण करतो तर लगेच परफेक्ट होत नाही, तर हळूहळू आपण ते काम करत जाऊ तसं आपण परफेक्ट होत असतो. कारण त्यातून मी सुद्धा गेलेली आहे. कारण ज्यावेळेस सुरुवात करतो ना, तर बऱ्याच प्रॉब्लेम येतात. म्हणजे कधी बाही उंची जास्त होती, कधी कमी होती, कधी बाहीची ब्लाऊजची उंची जास्त होती, कमी होती, कधी गळा मोठा होतो, कधी छोटा होतो. तर हे सगळे प्रॉब्लेम सुरुवातीला येतच असतात आणि मग त्यातूनच आपण शिकत जातो. ज्या चुका होतो ना, त्यातूनच आपण शिकत जातो आणि परफेक्ट होत असतो. त्यामुळे तुम्ही जर पण सुरुवात केलेली असेल शिलाई कामाला आणि तुमच्या पण बाबतीत असे प्रॉब्लेम होत असतील की कधी ब्लाऊजची उंची जास्त होते, कधी बाहीची उंची कमी होते, असे बरेच प्रॉब्लेम जर होत असतील तर तर टेन्शन घ्यायचं नाही. प्रत्येक गोष्टीवरती ना उपाय हा असतोच. तरी असं झालं ना, शांत राहायचं आणि त्याच्यावरती उपाय काढायचा. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की ब्लाऊजची जर उंची कमी झाली असेल तर ती कशा पद्धतीने वाढवायची. अतिशय सोपी आणि खूप साध्या पद्धतीने मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर चला, वेळ न वाया घालवता आपण करूया सुरुवात. तर मैत्रिणींनो, ह्याच ब्लाऊजची उंची वाढवायची आहे. तर हा जो ब्लाऊज आहे ना, म्हणजे ओळखीच्या ज्या ताई आहेत ना, त्यांनी हा ब्लाऊज आणून दिलेला आहे. तर त्यांनी घरात शिवलेला आहे हा ब्लाऊज आणि चुकून त्यांच्याकडून ही ब्लाऊजची उंची कमी झालेली आहे. आणि त्यांनी नुकतीच शिलाईला सुरुवात केलेली आहे आणि स्वतःचे ब्लाऊज त्या स्वतः शिवतात. पण चुकून ह्या ब्लाऊजचं असं झालेलं आहे. तर त्या मला म्हणल्या की तुम्ही ह्या ब्लाऊजची उंची वाढवून देऊ शकतात का. तर मी सांगितलं हो, नक्कीच वाढवू शकतो आपण. तर त्यांचं बघू शकता ब्लाऊजची उंची किती आहे, तुम्हाला घेऊन दाखवते. तर इथून बरोबर धरून दाखवते. तर 12 इंच आहे ब्लाऊजची उंची. म्हणजे आता त्यांनी जी तयार केलेली आहे ब्लाऊजची उंची ती 12 आहे. तर त्यांना 1.5 इंच जास्त पाहिजे. तर आपल्याला किती घ्यायला लागणार आहे, 1.5 इंच म्हणजे 13.5 इंच प्रॉपर आपली ब्लाऊजची उंची येणं गरजेचं आहे. तर त्यासाठी काय केलेलं आहे त्यांनी, तर तुमच्याही बाबतीत जर असं झालं तर तुम्ही एकतर लेस आणून लावू शकता किंवा साडीतलं कापड काढून इथं डिझाईन करू शकता किंवा मग तुम्ही प्लेन असंच जरी कापड असलं तरी लावू शकता. म्हणजे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता, पण अशा पद्धतीनं उंची तुम्ही नक्की वाढवू शकता. तर आता तुम्हाला दाखवते. तर त्या ताईंनी आहे ना अशी लेस आणून दिलेली आहे. तर साडी जो आहे ना, त्याच्या बुट्ट्या आहेत, त्याचा कलर असा आहे, धड कॉपर नाही आणि धड सिल्वर नाही, असं मिक्स आहे. तर ही लेस त्यांनी आणून दिलेली आहे. तर ही लेसची उंची बघू शकता 2 इंच आहे. तर 1.5 इंच आपल्याला तयार घ्यायची आहे लेस. अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये जाईल. तर प्रॉपर आपली उंची ब्लाऊजची आणि ह्याची धरून 13.5 इंच येणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, तर माझ्या चॅनलवरती एक 2-3 व्हिडिओ आपली उंची कशी वाढवायची ह्याच्यावरती अपलोड केलेला आहे. तर तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही जाऊन नक्की बघू शकता. म्हणजे त्याचासुद्धा तुम्हाला खूप असा छान फायदा होईल. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर जसं कस्टमर देईल ना तसं आपल्याला करणं गरजेचं आहे. जर त्यांना लेसच हवी असेल तर लेस लावणं गरजेचं आहे. जर त्यांना कापड दिलं तर कापड लावणं गरजेचं आहे. फक्त आपल्याला आपला जर ब्लाऊज असेल तर आपल्याला काय लावायचं आपण ठरवू शकतो, पण कस्टमरचं असल्यानंतर आपण ठरवू शकत नाही. तर त्यांनी ही लेस दिलेली आहे, तर ही लेस आपण आता लावणार आहोत. आता काय करायचं आहे आपल्याला, फ्रंट साईडनं आपल्याला सुरुवात करायची आहे. म्हणजे फ्रंट साईड जी आहे ना, इथून हुकलूक पट्टीची तिथून आपल्याला लेस लावायला सुरुवात करायची आहे. अर्धा इंच असा फोल्ड आपल्याला करून घ्यायचा आहे सुरुवातीला लेसचा. तर बघू शकता मी आता फोल्ड करून घेते डबल. बघू शकता. आणि मी मॅचिंगचा असा दोरा घेतलेला आहे. तर आता काय करायचं, फोल्ड केलेला आहे ना, तर इथून हुकलूक पट्टी जाड असते त्यामुळे तुम्ही ती सोडली तरी सुद्धा चालू शकते. पुढच्या साईडला काही प्रॉब्लेम येणार नाही. नसेल तर तुम्ही लावू पण शकता. पण इथं कसं होतं, हे हुकलूक पट्टी जाड आणि हे जाड आपल्याला खूप त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही इथून जरी सुरुवात केली तरी काही प्रॉब्लेम येणार नाही, इथून केली तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. तर आता आपण अशी लेस आत ठेवलेली आहे आणि अशी आपण टीप मारून घेणार आहे. तुम्ही मार्किंग करून घ्या वाटलंच तर अर्धा इंच कुठं येतं आणि त्यानुसार टीप मारायला सुरुवात करा. तर अशा पद्धतीनं आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. व्यवस्थित असं एकसारखं माप ठेवा. कमी जास्त करू नका, नाहीतर ते माप कमी जास्त होऊ शकतं. लेंथ इकडे जास्त इकडे कमी.
त्यामुळं व्यवस्थित एकसारखं अंतर ठेवून आपल्याला टीप मारून घेणं गरजेचं आहे. तर इथे तुम्ही शेवटपर्यंत घेतलं तरी चालेल किंवा इथं हुक आहे त्यामुळे हुकाच्या तुम्ही त्या साईडला म्हणजे थोडंसं अंतर ठेवून मारू शकता तुम्ही, म्हणजे हुक सोडून, कारण हुक लावलेला आहे. परत तुम्हाला जर तुम्ही हुक काढून तुम्हाला लेस लावावी लागेल त्यासाठी हुक आहे असं ठेवा आणि हुकाचं एक अर्धा इंच हुक सोडून मग तुम्ही लेस लावून घ्या. तर इथे थोडंसं व्यवस्थित करून घ्यायचं आपल्याला फिनिशिंग घेण्यासाठी. तर मैत्रिणी बघू शकता आणि एकदा व्यवस्थित चापून बसण्यासाठी आपण डबल टीप घेणार आहोत. ही सिंगल घेतलेली आहे पण डबल घेतलं तरी सुद्धा आपण छान आपली लेस चापून बसणार आहे. तर अशा पद्धतीने मी डबल टीप घेणार आहे. मॅचिंगचा दोरा लावला तर फिनिशिंग आपलं खराब दिसणार नाही, व्यवस्थित आपल्याला जेणेकरून ती उसवणार पण नाही, ह्यासाठी आपल्याला डबल टीप मारणं गरजेचं आहे. तर मी डबल टीप मारून घेतलेली आहे. तर बघू शकता किती सुंदर आणि व्यवस्थित आपला ब्लाऊज दिसत आहे, खराब अजिबात दिसत नाही आहे. तर अशा पद्धतीनं आणि लेसच्या आतमध्ये जर तुम्हाला कापड हवं असेल तर ज्यांना टोचायचा प्रॉब्लेम आहे म्हणजे स्किनला प्रॉब्लेम असेल, टोचत असेल, तर तुम्ही अस्तर पण आतल्या साईडला लावू शकता. पण ज्या कस्टमरचा हा ब्लाऊज आहे त्यांना आतल्या साईडला अस्तर नको होती, नुसतीच लेस लावून द्यायची होती, त्यामुळे मी अशा पद्धतीने लेस लावलेली आहे. तर तुम्ही बघू शकता फिनिशिंग किती सुंदर आलेलं आहे. तुम्हाला इथून मी कसं धरलेलं आहे ते दाखवते. व्यवस्थित असं इथून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता इथून असं व्यवस्थित घेतलेलं आहे आणि इथून पण असं व्यवस्थित घेऊन इथपर्यंत असं आणलेली आहे टीप मी. तर तुम्ही ही जर ब्लाऊजची उंची जास्त कमी झाली असेल ना तर टेन्शन घेऊ नका आणि अशा पद्धतीनं तुम्ही त्याच्यावरती मार्ग काढू शकता आणि अशा पद्धतीनं उंची वाढवू शकता. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर आता पायपिंगच्या लेस मिळतात, म्हणजे जे की असे मणी वगैरे असतात, ते सुद्धा तुम्ही जर आणून लावलं तरी सुद्धा आपली उंची ब्लाऊजची वाढणार आहे. तर ज्याच्या त्याच्या आवडीनुसार असतं, कुणाला कापड आवडेल, कुणाला लेस आवडेल, कुणाला पायपिंगची लेस आवडेल, तर त्याच्यानुसार तुम्ही अशा पद्धतीनं उंची वाढवू शकता. तर मैत्रिणीनं ब्लाऊज इकडं तिकडं थोडा जरी झाला ना तरी असं म्हणायचं नाही की ब्लाऊज बिघडला आहे, कारण त्यामध्ये आपण सुधारणा नक्कीच करू शकतो. असं होतच नाही. उंची जास्त कमी झाली तर वाढवू शकतो, वाढलेली असेल तर ती कमी करू शकतो, मुंड्यामध्ये झोळ येत असेल तर तो पण कमी करू शकतो, शोल्डर उतरत असेल तर आपण नॉट लावू शकतो आणि वेगळ्या पद्धतीनं शोल्डर आपलं उतरणारं कमी करू शकतो, छातीमध्ये घट्ट होत असेल तर ते सैल करू शकतो. असं होत नाही की ब्लाऊज शिवलाय आणि तो पूर्ण बिघडला आणि टाकून द्यायचा आहे. त्यामध्ये फक्त आपल्याकडून थोड्या छोट्या मोठ्या चुका झालेल्या असतात ना, त्या आपण शांत डोक्याने विचार केला ना तर नक्की सुधारू शकतो. तर कोणत्याही शिलाईशी रिलेटेड तुम्हाला प्रॉब्लेम येत असतील, पण सुरुवातीला शिकताना बरेच प्रॉब्लेम येतात, मला माहिती आहे. तर तुम्हाला सुद्धा जर प्रॉब्लेम येत असतील कुठल्याही असू दे बाबतीत, म्हणजे फ्रंट साईडचे कटोरीच्या बाबतीत असू दे, बॅक साईडचं असू दे, मुंड्यामध्ये असू दे, भाईमध्ये असू दे, उंचीमध्ये असू दे, तर नक्की तुम्ही मला कमेंट करत जावा, त्याच्यावरती मी नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. तर बघू शकता अशा पद्धतीने फिनिशिंग सहित आपली लेस जोडून झालेली आहे. तर तुम्ही या पद्धतीनं तुमच्या ब्लाऊजला व्यवस्थित करू शकता आणि युनिक लुक देऊ शकता आणि तुमच्या आवडीनुसार तुमची उंची वाढवू शकता. तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि मैत्रिणींनो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक छानशी कमेंट करत जावा. काय होतं ना, तुम्ही कमेंट केलं ना की मला आणि परत व्हिडिओ बनवावा असं खूप इच्छा होते आणि मला एक प्रोत्साहन मिळतं, त्यामुळे तुम्ही नक्की एखादी कमेंट छानशी करत जावा. तर चला मैत्रिणींनो भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय.